काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले वक्तव्य आणि काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेले आक्षेपार्ह विधान तात्काळ हटवून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। आता आम्ही जे वक्तव्य त्यांनी केलं, ज्या गोष्टीच्या ट्विटला त्यांनी जो दुजोरा दिला आहे, त्या दुजोरा देताना त्या ठिकाणी हर्षवर्धन जे होते आणि वडवट्टीवार होते, या दोघांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक मान्यवर देदीप्यमान सगळे नेते मंडळी आज अगदी आदरणीय शरदजी चंद्रजी पवारसाहेब असतील, अजितदादा स्वर्गीय अजितदादा असतील, स्वर्गीय इंद्रजी गांधी असतील, आम्ही कधी आपण आपली संस्कृती महिलांचा सन्मान करण्याचा, त्यांना आदर करण्याचा, आणि ज्या परिस्थितीमध्ये वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली, खरं पाहता ह्या लोकांना लाज वाटली पाहिजे असं बोलायला की वहिनीबद्दलचं असं वक्तव्य त्यांनी करणं हे मुळातच चुकीचं आहे। त्याचा आम्ही धिक्कार निषेध करतो इथं। आणि काँग्रेस आहे सारख्या पक्षाने अशा पद्धतीच्या वक्तव्याला दुजोरा देणं हे खरं दुर्दैव आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करायला इथं सर्वजण जमलेलो आहोत। कारण ज्या परिस्थितीमध्ये वहिनींनी ही सगळी जबाबदारी स्वीकारली आहे, धन्य आहेत त्या आमच्या वहिनी, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत। आम्ही परमेश्वरनी प्रार्थना करतो की त्यांना परमेश्वर करो, त्यांना खूप ताकद, प्रचंड ताकद मिळो, ह्या महाराष्ट्राचा कायापालट करायचा, दादांचे जे राहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करायला वहिनी निघाल्यात। आणि वहिनीसोबत आम्ही त्यांचे सर्वजण भावंड त्यांच्यासोबत आहोत, त्यांचे सुपुत्र त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या भगिनी त्यांच्यासोबत आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहेत। वहिनी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वहिनी तुम्हारे साथ हैं। एकंदरीत आंदोलनातून मागणी काय करणार आहे? आमच्या मागणी येते की त्यांनी आमच्या वहिनींची जाहीर माफी मागावी। काँग्रेस आयच्या या दोन्ही नेत्यांनी त्यांची जाहीर माफी मागावी, कारण त्यांनी एका महिलेचा आणि महिला भगिनींचा अपमान केलाय। ते फक्त सुनेत्रा वहिनीचा अपमान नाही आहे, तमाम महाराष्ट्रातील सर्व महिलांचा हा अपमान आहे, आणि त्यांनी जाहीर माफी मागावी सर्व महिलांची, अन्यथा ह्या आमच्या महिला भगिनी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही त्यांचा नष्टाभूत करून टाकलाय। पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा पत्ता गुल आधी झालेला आहे, आणि फक्त पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्र राज्यातच त्यांचा पत्ता गुल होऊन जाईल। त्यांनी लवकर याची दखल घेत त्यांनी जाहीर माफी मागावी, त्यासाठी आम्ही हा प्रचंड मोर्चा काढलेला आहे। आणि म्हणून आम्ही म्हणतो की त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। ही जी आमच्या आंदोलनाची दुरा आहे, खरं तर राष्ट्रीय काँग्रेसने जे आपल्या प्रामुख्य पेजवरनं जे ट्विट केलं होतं की गुंगी गुडिया हे वाक्य अतिशय निषेधार्ह आहे। एक समस्त महिला भगिनींचा याच्यामध्ये अवमान झालेला आहे। आमची हीच मागणी राहील की त्यांनी स्वतः हे वाक्य मागे घ्यावं आणि सुनेत्रा वहिनींची त्यांनी माफी मागावी। खरं तर आपला हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवरती चालणारा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांना सन्मान, मान ही सगळी आपली भूमीमध्ये दिला जातो। ही संतांची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये महिला जातीचा अपमान करणं अतिशय निषेधार्ह आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमा झालेलो आहोत। काँग्रेसने हे वाक्य परत द्यावं आणि ट्विट बदलावं ही आमची भूमिका असेल। आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।